नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भात कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे त्या संदर्भातील महत्त्वाचं कारण आणि महत्त्वाचे अपडेट, थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत्र पोहोचते. चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट स्क्रीनवर बघू शकता. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. जुलैमध्ये 67 मेट्रिक टन कांदा निर्यात घटली. आंतरराष्ट्रीय बाजारावरील पकड सेल बघू शकता. या ठिकाणी बघितलं नाशिक कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले 40% किमान निर्यात मूल्य आदी कारणामुळे मुंबईच्या नावा सेवा बंदरातून समुद्रमार्गी कांद्याची निर्यात 60% घटली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या बंदरातून या ठिकाणी बघितलं एकूण 90 या ठिकाणी मेट्रिक टन कांदा विविध देशांमध्ये भारतातून रवाना झाला आहे होता. या वर्षाच्या जुलै महिन्यात केवळ या ठिकाणी इतकाच कांदा निर्यात होऊ शकला. आणि बघितलं बांगलादेशची निर्यात सध्या सुरळीत आहे आणि या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून बांगलादेशला ट्रकद्वारे कांदा निर्यात सुरू झाली असल्याची माहिती प्रमुख माहिती निर्यातदारांनी दिली. बांगलादेशला राजकीय असरता राखता माजल्यावर सीमासील असल्याने दोघा देशांच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून पडले होते. 36 तासानंतर वाहतूक सुरू झाली आणि 2 दिवसात पुन्हा काही काळ ट्रक थांबले होते. मात्र आता 4-5 दिवसापासून भारतात दररोज 80 ट्रक कांदा भरून बांगलादेशला पोहोचत आहे. हा एक दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे. दुसरीकडे समुद्रमार्गे निर्यात मात्र घटलेली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. जय महाराष्ट्र. जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदाबद्दलचा अपडेट तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण अपडेट्स. जय महाराष्ट्र.